मग आता मैत्रिणीच्या ऑफिसमध्ये यायचं असेल तर काय मैत्रिणीची परमिशन घ्यावी लागणार आहे का? नाही तसं नाही. सॉरी, तुम्ही कुठे बाहेर निघत होतात का? म्हणजे हाय, मी ओळखलं नाही तुम्हाला. तेजाताई, हीच सानिका. भरत सोनावणे केस बद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं, इफ यू रिमेंबर. या त्यांच्या मिसेस. भरत सोनावणे केस म्हणजे ती तुझी 25वी केस. कंपनीत कामगाराचा मृत्यू झाला होता तीच ना? ज्या केसमुळे तुझ्यामध्ये आणि मनोजमध्ये सानिका, हाय, मी तेजस्वी. सॉरी, मी आता जरा खूप स्पष्ट बोलणार आहे. मला मान्य आहे की तुझा लॉस खूप मोठा आहे. तुझ्यासोबत जे काही घडलं ते खरंच खूप वाईट घडलं, असं घडायला नको होतं. पण सानिका, काय ना, या केसमुळे तुझ्यामुळे आमच्या वल्लरीच्या आयुष्यात आता खूप प्रॉब्लेम्स येत आहेत यार. तिचं पर्सनल आयुष्य खूप खूप वाईट झालंय. ताई, मी नाही, थांब, वेट, लेट मी फिनिश, ओके? हे बघ, मी मनोज आणि वल्लरीला ना खूप आधीपासून ओळखते. अगं, इतक्या वर्षांपासून ओळखते. इतकी वर्ष ते एकदम आयडियल परफेक्ट कपल होते. कधी असं नाही म्हणले ते. पण आता या केसमुळे तुझ्यामुळे त्यांच्यात खूप वाद होत आहेत. त्यांची रोज भांडणं होत आहेत. आणि ताई, बास झालं तेजाताई, एनफ. काय करताय तुम्ही? माझ्या क्लायंटशी असं बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाहीये. असं नाही बोलू शकत तुम्ही. बघा तुम्ही तिला किती घाबरवलंय. बस, इनफ. हात जोडते तुमच्या पुढे, पण अजून माझ्यासाठी प्रॉब्लेम क्रिएट करू नका. तुम्ही जात आहे इथून. काय म्हणालीस? तू मला हकलवतेस. तू मला जायला सांगतेस या केससाठी? वाह वाह, खूप छान, व्हेरी गुड वल्लरी भामरे. सॉरी, ॲडव्होकेट वल्लरी भामरे. खूप छान. थँक्स आणि गुड बाय. तेजाताई, मॅडम, सॉरी, माझ्यामुळे. सानिका, प्लीज तू नको माफी मागूस. उलट मीच तेजाताईंच्या वतीने तुझी माफी मागते. तेजाताईंना काय झालंय? एवढा का संतापल्यात त्या? म्हणजे माझंही जरा चुकलंच आहे. मी त्यांना इथून निघून जा असं म्हणायला नको होता. अहो, मयान पुष्पा आले वाटतं. मन्या, तू घरी का बरं परत आला? अगं, ऑफिसला गेलो होतो, अचानक डोकं दुखायला लागलं म्हणून परत आलो. तुला तर घाम येतोय, ताप नाही ना? थांब, मी लिंबू पाणी बनवून आणते तुझ्यासाठी. साहेब. अरे धनु, परत का आलास? ते मगाशी नेलेल्या कपड्यांमध्ये तुमचा हा महत्वाचा कागद माझ्याकडे आला होता. तोच परत द्यायला आलो होतो. बरं, थँक्यू. चला इथं. मन्या, मा तो कागद. तुझा पेपर कसा काय असेल? आणि इकडे. अरे खरंच मा कागद आहे तो, काही नाही त्याच्यामध्ये. वकिलाचं नाव आहे याच्यावरती, हा तुझा कागद नाहीये. अरे मन्या, थांब.
आई काय प्रकार आहे हा काय प्रकार आहे? ही खोटी डिवोर्सची नोटीस कोणी बनवली आणि खाली माझी खोटी सही कोणी केली? मला खरं सांग आई, मला माहितीये तुला याबद्दल सगळं माहितीये. अंत पाहू नकोस. कोणाचं कारस्थान आहे लवकर सांग. आई व ज्याची भीती होती तेच झालं. मनाच्या हातात ते कागद लागलेच. आता जर त्याला कळलं की या सगळ्यामध्ये माया आणि पुष्पाचा हात आहे, तो त्यांना घराबाहेर काढल्याशिवाय राहणारच नाही. अगं आई, तुला विचारतोय कोणी केलं हे? कोणी कोणी काय केलंय? मीच केलंय. मीच पाठवली ती नोटीस. ही नोटीस तू पाठवली? तुला माझा आणि वल्लरीचा सुखाचा संसार बघवतच नाहीये का? म्हणे खरंच सुखाने चाललाय का रे तुझा संसार? मी एक आई आहे आणि माझ्या लेकराच्या आयुष्याचा असा नरक होत असताना मी डोळे झाकून तर नाही ना राहू शकत. जीव तुटतो रे तुझ्यासाठी. तू वल्लरीच्या हट्टापायी तू तुरुंगात जाशील आणि मी गप्प राहू का? आई, तुला कितीदा सांगितले हा माझ्यातला आणि वल्लरीतला विषय आम्ही आमचं बघून घेऊ. हे असलं स्वतःच डोकं चालवण्याची काही गरज नाहीये. हेच केलंय तू आजवर. आजपर्यंत तू माफ कधीच ऐकलं नाही म्हणे, म्हणून तुझ्यावर ही वेळ आली आहे. एकदाच माहित माझ्या बायकोले फक्त पाठिंबा द्यायचा नसतो. वेळ आली ना तर तिची खोडबी मोडता आली पाहिजे. तू आहे ना एकदा ही नोटीस वल्लरीला पाठव. ही नोटीस एकदा तिच्या हातात पडली ना की मग बघ तिचं डोकं ठिकाणावर येतं की नाही, आणि मग ती केस मागे घेते की नाही बघ. मी हे असलं काही करणार नाहीये. मन्या मन्या काय रे, काय झालं? टेन्शन मध्ये दिसतोय. काही प्रॉब्लेम आहे का? नाही, काही नाही ताई. एनिवे, त्याच्यातही तुम्हाला काय झालं? तुम्ही का अशा संतापल्यासारख्या दिसताय? कारण संताप होतोय माझा तुझ्या बायकोमुळे. काय? वल्लरीमुळे? नाही, ऍडव्होकेट वल्लरी भांबरेमुळे. त्याच्यातही मला नेमकं सांगा काय झालंय ते. मी तिला सहज भेटायला म्हणून तिच्या ऑफिसला गेले होते, असंच बोलायला. हे बघ, मी मनोज आणि वल्लरीला ना खूप आधीपासून ओळखते. अगं, इतक्या वर्षांपासून ओळखते. इतकी वर्ष ते एकदम आयडियल परफेक्ट कपल होते. पण आता या केसमुळे, तुझ्यामुळे त्यांच्यात खूप वाद होत आहेत. त्यांची रोज भांडणं होत आहेत. ताई बास झालं त्याच्यातही. एना माझ्या क्लायंटशी असं बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाहीये. जरा बघा तुम्ही तिला किती घाबरवलंय. बस एना, हात जोडते तुमच्या पुढे, पण अजून माझ्यासाठी प्रॉब्लेम क्रिएट करू नका. तुम्ही जात आहे. माझा विश्वासच बसत नाहीये की वल्लरी तुमच्याशी असं वागली. काय तू असशील चांगला नवरा म्हणून टॉलरेट करत असशील तिला. मी नाही आहे चांगली. वकील असेल ती तिकडे कोर्टात. नात्यात आणि मैत्रीत मी तिची वकिली चालू देणार नाही. ही केस घेतल्याबद्दल सगळे वल्लरीला दोष देत आहेत, पण खरं तर तिचा या सगळ्यात काहीच दोष नाहीये. ती तर फक्त तिचं कर्तव्य पार पाडते. ती न्यायासाठी लढते ज्यात माझ्यामुळे अडचण येते.
नाही नाही, हे कुठेतरी थांबायला हवं. वल्लरी माझ्यापासून वेगळी झाली तर कदाचित तिला जास्त छान आयुष्य जगता येईल. आमचा डिवोर्स झाला तर तिला आयुष्याची नवी सुरुवात करता येईल. वल्लरीला तिच्या न्यायाच्या मार्गावर चालू द्यायचं असेल तर तिला तिची वाट मोकळी करून द्यायला हवी. तसंही डॉक्टरांनी माझ्याकडे थोडेच दिवस राहिले आहेत असं सांगितलंय. मग मी का अडकून ठेवतो तिला माझ्या जबाबदारीत? खरंच आता वेळ झाली. तिच्या भल्यासाठी मला हा जीव घेणा निर्णय घ्यावाच लागेल. आई ती नोटीस दे. ती नोटीस दे. ऐक ना म्हणे, मी काय सांगते एकदा ऐक. हे असं काहीतरी केल्याशिवाय ना त्या वल्लरीचं डोकं ठिकाणावर येणार नाहीये. आयु नोटीस दे. म्हणे ऐक फाडू नको. नाही फाडत. बरोबर बोलतेस तू. हे असं काहीतरी केल्याशिवाय वल्लरीचं डोकं ठिकाणावर येणार नाही. आता ही नोटीस मी माझ्या हाताने वल्लरीला देणार. हो हो तेजा बरोबर आहे, पण तू शांत हो बरं आधी. काय तू मलाच काय शांत व्हायला सांगतेस यार? तिने तिच्या क्लायंट समोर माझा अपमान केलाय प्रेरणा. आणि मला सांग, मी काय चुकीचं बोलले ग? तेजा, तू चुकीचं बोललीयस असं मी म्हटलेलंच नाहीये, पण आपल्याला वल्लरी कशी आहे ते माहितीये ना. तिने एखादी गोष्ट ठरवली तर ती तिच्या मतावर ठाम असते, त्यामुळे तू कशाला गेलीस तिच्याशी बोलायला? अगं ए बाई, मी समजवायला गेलेच नव्हते. मी नॉर्मली माझ्या मैत्रिणीला भेटायला गेले होते. आता तिकडे ती सानिका होती, तेव्हा तो विषय निघाला तर मी बोलले. आणि काय स्वतःच्या स्वार्थासाठी बोलले का काही? नाही ना. मनोज आणि वल्लरी बद्दलच बोलले, त्यांच्या चांगल्यासाठीच बोलले. हिला काय गरज होती मला एवढं सुनवायची? तेजा, तू खूप पॅनिक होतीयस असं नाही वाटत आहे का तुला? आणि हे बघ, भावनेच्या भरात ना तेव्हा बोलून गेली असेल वल्लरी, पण ती जे काही बोलली त्याचं तिलाही वाईट वाटत असणार आहे याची खात्री आहे मला. आणि तू काळजी करू नकोस, वाटल्यास तर मी एकदा बोलून बघते तिच्याशी. यू नो व्हॉट, हवं ते कर, काहीही कर, मला आता फरकच पडत नाही. माझं ठरलंय, या सगळ्यामध्ये आता मी पडणार नाही. तेजा, बाय. काय मुलगी आहे ही? प्रेरणा, तुम्ही सगळे ना वल्लरीला मैत्रीच्या नावाखाली प्रेशराईज करताय, जे चुकीचं आहे.